नमस्कार, माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही आणि सोनाई पशु आहार. यंदाची लोकसभा महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गजांना धक्के देणारी ठरली आहे. अनपेक्षित पराभवांची ठरली आहे. भाजपच्या बड्या नेत्यांचा पराभव झाला आणि त्यामध्ये अगदी 3 केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा पराभव सहन करावा लागला. त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवे आज आपल्या कट्ट्यावरती आलेत. खरं तर रावसाहेब दानवे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपमधल्या सिनियर मोस्ट चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग, आपल्या खास शैलीत, खास अंदाजात जनतेशी कनेक्ट साधण्याचं दानवेंचं स्किल अवघ्या महाराष्ट्रात सुपरहिट आहे. कार्यकर्त्यांसोबत त्यांच्याच अंदाजात राहणं, त्यांच्याशी बिनधास्त बोलणं ही त्यांची खासियत असली तरी याच अघडपघड स्वभावानं त्यांना बऱ्याचदा अडचणीत सुद्धा आणलंय. गेल्या सलग 25 वर्षांची खासदारकी, महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोनही टर्ममध्ये मंत्रिपद भूषवलेल्या रावसाहेब दानवेंचं तिसऱ्या टर्ममधलं मंत्रिपद सुद्धा अगदी पक्क मानलं जात होतं. पण यावेळच्या निवडणुकीत 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीनंतर रावसाहेब दानवेंना जालन्यात विजयाचा गुलाल लागला नाही, त्यांचा पराभव झाला. दानवेंच्या मते त्यांच्या पराभवाची कारणं काय आहेत? आंतरवालीमधल्या जरांगेंच्या आंदोलनाचा दानवेंना फटका बसला का? आपल्या लेकाच्या मतदारसंघातनं सुद्धा त्यांना लीड का मिळाली नाही? आणि आता त्यांची पुढची वाटचाल नेमकी कशी असेल? या सगळ्या प्रश्नांबद्दल आपण त्यांना बोलतं करूया. दानवेजी नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे माझा कट्ट्यावर. नमस्कार. रावसाहेबजी, अनेक वर्ष तुम्ही निवडणुका लढताय आणि सतत जिंकत जाण्याचा तुमचा इतिहास आहे. पहिल्यांदाच मोठ्या काळानंतर तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला आणि त्या अर्थानं आता तुम्ही घरी बसलात असं म्हणायचं आहे का? हे बघा, राजकारणात कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो. मी वयाच्या 20व्या वर्षापासून राजकारणात आलो. ग्रामपंचायतचा सरपंच झालो, पंचायत समितीचा सभापती झालो, जिल्हा परिषद, कारखान्याचा चेअरमन, बँकेचा चेअरमन, आमदारकी, खासदारकी अशा मी 26 निवडणुका लढलो. आणि 45 वर्ष झाले मला राजकारणात. आणि जनता पार्टीचं नागरधारी चिन्ह होतं, त्या चिन्हावर निवडणूक नागरधारी शेतकरी त्या चिन्हावर मी निवडणूक लढलेला महाराष्ट्रातला आत्ता कार्यकर्ता आहे. आणि त्याच्यामुळे यश अपयश या सगळ्या 45 वर्षात आम्ही अनेक पाहिलेत. त्यामुळे यश मिळालं तरी काय हुरळून गेलो नाही आणि अपयश जरी आलं तरी काय आम्ही घरात जाऊन बसलो नाही. पण एखादा निर्माता दिग्दर्शक असतो ज्याचे एका पाठोपाठ एक सुपरहिट पिक्चर म्हणजे चालत असतात आणि त्याचा एक पिक्चर जोरदार आपटतो, तर मग प्रश्न असा असतो की मग तो आपटल्यानंतर तो माणूस आपला पिक्चर का पडला याचा विचार करत असेल. तर तसं तुमच्या बाबतीमध्ये सलग 45 वर्ष जिंकणं करताना आता आपटणं आलं तर तुम्ही काय विचार करताय? मी स्वतः विचार करण्याची गरज नाही आहे. माझ्या मतदारसंघातले लोक विचार करतील की 45 वर्ष सतत सक्रिय राहून माझा जो काही आलेख आहे त्या 45 वर्षात मी माझं योगदान दिलं आहे का? मतदारसंघाला त्याचा काही उपयोग झाला का? पक्षाला काही याचा उपयोग झाला का? याचा बी तर विचार करणारा एक वर्ग आहे. पण लोकांना कंटाळा आला असेल का की इतकी वर्ष आपण देतोय, आता किती वर्ष देणार? असं मला असं वाटतं की आज तर लोकांनी मला मतदान दिलं नाही, हा जनादेश आहे. कंटाळा आला का म्हणला, हा जो तुमचा शब्द आहे त्याच्यापेक्षा जनादेश होता. लोकांनी मला पराभूत केलं. असं विचारायचंय, कंटाळा आला का म्हणजे की एक माणूस सतत शेवटी लोकांना बदल हवा असतो, तर तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहेच मतदारसंघासाठी, लोकांसाठी वगैरे सगळं आहे, पण तरी सतत याच माणसाला निवडून देतोय, आता चेंज हवा. हे बघा, परिस्थिती एखाद्या वेळेस अशी निर्माण होती की माझ्या मतदाराच्या मनामध्ये मला निवडून देणं जरी असलं तरी एकूणच वातावरण जर कधी एखाद्या वेळेस असं बनतं की इच्छा असूनसुद्धा माणूस त्या वातावरणाकडे ओढल्या जातो. आणि त्यामुळं कदाचित अशा घटना घडतात. असं नाही की माझ्या बाबतीत घडली, राज्यात घडली, इतरही ठिकाणी अशा घटना घडल्या आणि आमच्याच पक्षाच्या बाबतीत थोड्या घडल्या, अनेकांच्या बाबतीत घडल्या. त्यामुळं असं म्हणणं नाही बरोबर
पण असं होऊ शकतं की एखाद्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होती की त्यातून चांगले चांगले सुद्धा पराभूत झाले. अटल बिहारी वाजपेयी पराभूत झाले, इंदिरा गांधी पराभूत झाली, कोण नाही पराभूत झालं. आणि म्हणून पराभव झाला म्हणजे मी खचून जाईल असं नाही. दुसऱ्या दिवशी रस्त्यावर आलो, कार्यकर्त्यांना धीर दिला. माझ्या सगळ्या मतदारसंघाचा दौरा माझा संपत आला आणि मी घरात बसणारा कार्यकर्ता थोडा आहे. मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. पक्षासाठी सतत पुढच्याही काळात मी काम करीन. पद असलं म्हणजे मी पक्षाचं काम करीन आणि आता पद नाही म्हणजे मी आता घरात जाऊन नाव उमेद होऊन घरात थोडा बसणार आहे. माझ्या कार्यकर्त्याला उभारी देणं हे माझं कामच आहे. पण तुम्हाला अंदाज आला होता की असं होऊ शकतं? म्हणजे तुमच्या मतदारसंघात, महाराष्ट्रात एकूण भाजपचा जो परफॉर्मन्स आहे महाराष्ट्रातला, तो फार अपेक्षाभंग करणारा भाजपसाठी ठरला. तुम्हाला अंदाज आला होता की असं काहीतरी होऊ शकतं? हे बघा, एक गोष्ट खरी आहे की निवडणुकीमध्ये आमचा पराभव होतो हे काही कोणाला फार वाटत नसतं. वातावरण जेव्हा निवडणुकीचं सुरू झालं, 7 टप्प्यात निवडणुका आपल्या झाल्या आणि जेव्हा 7 टप्प्यातल्या निवडणुका झाल्या, जेव्हा मतदानाची टक्केवारी घसरत चालली, तेव्हा आमच्या टीमने ही मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याचा विचार आम्ही करायला सुरुवात केली. आणि जसजशा निवडणुका शेवटच्या टप्प्यात आल्या तेव्हा निवडणुकीतलं वातावरण आम्हाला असं वाटायला लागलं की एक विशिष्ट वर्ग एका वेगळ्या दिशेनं जातो आहे आणि त्या वर्गाचा फायदा आमच्या विरोधकाला भेटतो आहे. आणि त्याच्यामुळं थोडा वर्ग म्हणजे जात. मी वर्ग वापरला, तुम्ही जात वापरा. मी जात नाही म्हणलं, मी वर्ग म्हणलं. एक विशिष्ट वर्ग त्या दिशेनं चालला हे आमच्या लक्षात आलं होतं. आणि जर तो तसं एक जात, तो एक म्हणजे त्याला काय म्हणजे इंटॅक्ट, तो जर एका दिशेनं जर जात असेल तर काही गोष्टी लक्षात येतात. आणि गेली 45 वर्षे मी राजकारणात असल्यामुळं लोकांच्या बोलण्याहून, लोकांच्या चेहऱ्याहून, लोकांच्या प्रतिसाद जो असतो सभेतला, त्याच्याहून काही गोष्टी मात्र लक्षात येतात. येत नाही असं नाही आहे. मी असं म्हणणार नाही की बाबा लक्षात नाही आलं. नाही, पण मग जेव्हा या लक्षात येतात की अरे हे गडबडते, तर मग ती सुधारण्याची संधी मिळती का ती पुरेशी मिळत? म्हणजे काय झालं का या खेपेला सगळ्यात? आता काल एकनाथ शिंदेंनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की 400 पारचा जो नारा होता त्याच्यामुळं संविधानाच्या बद्दल एक संभ्रम निर्माण करण्यामध्ये, ते नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी झाले आणि ते पराभवाला एक कारण ठरलं. तुम्हाला असं वाटतं की 400 पारचा नारा ही स्ट्रॅटेजिक एक चूक झाली? हे बघा, हर निवडणुकीमध्ये एक नारा असतो. कधी कधी नाऱ्यामुळं फायदाही होतो, कधी कधी नाऱ्यामुळं त्याचा उलटा गैरसमज पसरून देण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी ठरत असतो. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांना 400 पार, अबकी बार 400 पार हा नारा देणं काही चुकीचं नव्हतं. पण विरोधकांनी त्याचा जो काही लोकांच्यामध्ये गैरसमज करून दिला तो चुकीचा होता. त्यांनी सांगितलं की यांचे जर 400 लोक निवडून आले तर हे संविधान बदलतील. मला सांगा, ग्रामीण भागातल्या एखाद्या माणसाला जर तुम्ही सांगितलं की संविधान बदलणार आहे तर मी ते समजू शकतो. पण तुमच्यासारखे रोज या क्षेत्राशी जोडलेले किंवा उच्च शिक्षित किंवा ज्याला कोणाला सगळं समजतं आहे त्यांना तर कळतं की संविधान बदलता येत नाही. सुप्रीम कोर्टानं एकदा निर्णय देऊन टाकला आहे की संविधानाचा मूळ ढाचा कोणालाही बदलता येणार नाही, हे स्पष्ट आहे. पार्लमेंटमध्ये प्रधानमंत्री जेव्हा सांगतात की संविधान बदलता येणार नाही तरी हे संविधान बदलणार म्हणतात. जाहीर सभेत देशाचे प्रधानमंत्री सांगतात संविधान बदलता येणार नाही तरी संविधान कसं बदलन? आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचा अधिकार नाही, कोणी जन्माला आला नाही. आणि मोदीजींनी काल जी शपथ घेतली, तुम्ही बघितलं असेल की पहिली संविधानाचं दर्शन घेतलं, संविधान दिनावर चर्चा केल्यावर लोकसभेमध्ये. संविधानाची यावर्षी आम्ही वर्ष मनवणार आहे संविधानाचं मोदीजी. म्हणजे एकीकडे संविधानाच्या बद्दलची ही म्हणजे चर्चा असतानाच दुसरीकडे त्यांना अपेक्षित संख्या तिथं गाठता आली नाही, बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्याचं एक कारण उत्तर प्रदेश, दुसरं महाराष्ट्र आणि तिसऱ्या बंगालमध्ये अपेक्षित कामगिरी झाली नाही हे आहे. आणि आपण जर आत्ता महाराष्ट्राच्याबद्दल बोलत असू की महाराष्ट्रामध्ये ती का नाही कामगिरी करता आली, तर आज म्हणजे काल ॲक्च्युली RSSचं माउथपीस जे आहे ऑर्गनायझर, त्याच्या अग्रलेखामध्ये असं होतं की आत्मविश्वास काही प्रमाणात नडला. आणि त्याहीपेक्षा त्यामध्ये एक लेख असा आहे की भाजपनं महाराष्ट्रात अजित पवारांच्या पक्षाशी केलेली युती ही पक्षाच्या कामगिरीच्या मुळावर आली.
तुम्हाला याबद्दल काय वाटतं? प्रत्येक वर्तमानपत्राने आणि प्रत्येक चॅनलने आपल्या आपल्या परीने त्याचा अर्थ नाही, काढला. पण हे संघाचं आहे ना. माझं मत असं आहे की संघाचं जे वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रातलं मी तर स्वतः वाचून तुम्ही सांगता म्हणून मी सांगतो, पण मला असं वाटतं की ते आमच्यात येऊ इच्छित होते आणि त्यामुळं एखादा कोणी गट, एखादा कोणी पक्ष जर आम्हाला मदत करू इच्छित असेल तर त्याची मदत घेणं यात काही पण तुम्हाला त्याच्यामध्ये कोणीही मदतीला येत असेल तर तुमची काय त्याच्याबद्दल हरकत कोणी नाही? म्हणजे आम्ही असं म्हणत नाही. कम्युनिस्ट आम्ही मदत घेऊ शकत नाही, काँग्रेस आम्ही मदत घेऊ शकत काँग्रेस नाही. आणि राष्ट्रवादीमध्ये काय फरक आहे? फरक आहे, दोन पक्ष वेगवेगळे. आमची राष्ट्रवादीची कधी युती नव्हती का? स्वतः शरद पवार 1985ला भारतीय जनता पार्टीबरोबर पुलोत सरकार स्थापन केलं, तेव्हा मी उमेदवार होतो. शरद पवार माझ्या प्रचाराला 1985ला. काय शरद पवार आमच्याबरोबर नाही, नव्हते? शरद नाही, एक मिनिट, पवारांचा एक मिनिट. आधीचा आहे वर्ष नाही, 85 आधीचं नाही. हे बघा, तारखेत सालामध्ये गडबड नको म्हणून सांगतोय. ज्यांनी सालात गडबड करत नाही, ज्यांनी आमच्यावर आरोप केले, फारुख अब्दुल्ला आमच्यावर आरोप करतात जातीवादाचा. फारुख अब्दुल्लाचा मुलगा उमर अब्दुल्ला अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये होता. मायावती आमच्यावर आरोप करते, मायावती आमच्यामुळे 2 वर्ष मुख्यमंत्री होती. ममता बॅनर्जी आमच्यावर आरोप करते, ममता बॅनर्जी आमच्यावर रेल्वे मंत्री होती. शरद पवार आमच्यावर आरोप करतात, शरद पवार 1985ला आमच्याबरोबर होते. जयललिता आमच्यावर आरोप, त्यांचे गट आमच्यावर आरोप करतो, त्यांची आमची लोकसभेला युती होती. कोण नव्हतं आमच्याबरोबर? हे सगळे आमच्या पंक्तीत जेवून जायले. वाढायला मीच होत्या टायमाला. असं काय करता तुम्ही? कोण नव्हतं मला? तुम्ही सालावर कशाला जाता? इतिहास शोधा. ना सालावर म्हणजे 85 तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे. त्या आधीचा 79 सालातला 78 साहेब 79. 85ला शरद पवार माझ्या प्रचाराला आले, ते मी विधानसभेचा उमेदवार अहो होतो. 85ला इंदिरा गांधींची हत्या झाली होती, राजीव गांधी पंतप्रधान होते, त्यावेळेला शरद पवारांची काँग्रेस एस होती. येस, काँग्रेस आणि बीजेपी एकत्र लढले ना मग. पण ते मुख्यमंत्री नव्हते, एवढंच मला मुख्यमंत्री नव्हते, पुलोद होतं, पुलोद. आणि पुलोद आणि भाजप एकत्र लढ. उपमुख्यमंत्री उत्तमराव पवार, पाटील पवार होते, उत्तम पाटील होते आणि उत्तमराव पाटील, आणि हे मुख्यमंत्री होते. नाही कसं म्हणता तुम्ही? किती साली म्हणतात? 1985 अहो, साली. नाही, परत तुम्ही गडबड करता. नाही, मंत्रिमंडळाची गडबड नाही करत मी. एकत्र लढल्याचं सांगू राहिलो मी तुम्हाला. तुम्ही सरकार असल्याचं सांगू राहिले मला. मी सरकार. हा, बरोबर. तुमचंही बरोबर आणि माझंही बरोबर आहे. माझ्या प्रचाराला ते आले हे सांगू राहिलो मी तुम्हाला. पण जालन्यामध्ये असं काय झालं? जालन्यामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांनी सगळ्यांनी मदत केली? हे बघा, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नाही मित्र तरी आहेत. आणि राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही. प्रसंग पाहून आपापलं राजकारण करतात. मी पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा आहे, पहिल्या दिवसापासून, आणि आहे तोपर्यंत मी भारतीय जनता पार्टीचा राहणार आहे. पण ज्या कोण्या मित्राबद्दल तुम्हाला शंका आहे ना, त्यांचा इतिहास तपासा, माझा इतिहास तपासा. आम्ही विचाराला बांधलेले लोक आहे. पण मैत्री धर्म पाळला गेला का सगळीकडं? असं आहे, मी काय सांगितलं, त्यांनी मैत्री पाळाव की नाही पाळाव हा त्यांचा. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही कोणाबद्दल विचारता? तुमच्या तिथले 2 प्रमुख नेते, नाव सांगा. एक खोतकर झाले, हा. दुसरे अब्दुल सत्तार झाले. काय कोणाबद्दल बोलायचं? पहिल्यापासून सुरुवात करा ना मी असं म्हणतोय की त्यांनी, तुम्ही सुरुवात करा ना, मी सांगतो मी ना. असं म्हणतोय की सगळ्या या पक्षांनी मैत्री धर्म पाळला का? मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी तर पाळला व्हावा. अच्छा. नेत्याबद्दल विचार करावा लागेल, पाळला का नाही पाळला. पण कार्यकर्ते माझ्यासोबत होते. पण ते म्हणत होते की आमचे कार्यकर्तेच नाही, मी नेता म्हणून त्यांच्या सोबत होतो, पण कार्यकर्त्यांना पसंतच नव्हतं. आता असं आहे, मी जर एखादी चुकीची गोष्ट केली तर मी म्हणत नाही की मी चूक केली, मी कोणावर तरी ढकलणार ना, कार्यकर्त्यावर ढकलणार ना. खोतकरांबरोबर तुमचं महबूबा नातं होतं, त्यानंतर सासूसुनेपर्यंत आलं, आणि शेवटी आता तुम्ही म्हणता की त्यांनी मदत केली नाही. काय आहे नेमकं? कोण म्हणलं तुम्हाला मदत केली नाही? तुम्ही नेत्यांनी मदत केली नाही, कोणी कार्यकर्त्यांनी नेत्यानं केली नाही. मी तर म्हणतो नाव घेऊन बोला एकाच, मी स्पष्टीकरण देतो. नाव घेत म्हणजे असं आहे की बरं, हा, त्याला यांना घेऊ द्या नाव. हा, बरं असं आहे की मला सांगा की हे कोण म्हटलं होतं? अब्दुल म्हणले ते? अब्दुल सत्तार म्हणाले की कार्यकर्त्यांची इच्छा नव्हती, मी तर होतो त्यांच्याबरोबर. हे बघा, मी तुम्हाला एक सांगतो की अब्दुल सत्तार यांचा इतिहास पहा. हे कधी कोणासोबत राहिले? माझ्या संग्रहातील अशोक चव्हाण बरोबर मंत्रिमंडळात होते. अशोक चव्हाणला सोडून दिलं होते की नव्हते? एकदा ते अपक्ष बी होते, आता नंतर ते भाजपमध्ये यायला लागले होते, आता ते शिवसेनेत होते. आणि तुम्हीच ABP माझांनी त्यांची मुलाखत घेतली आत्ता. त्यांनी सांगितलं की माझा शिंदेसोबतचा करार हा प्रासंगिक करार आहे. यांचा रस्ता कोणता आहे? हे कोण्या रस्त्यानं चालले? अहो, शिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार आहे. या शिल्लोडच्या आजूबाजूच्या ज्या जमिनी आहेत ना, त्या सारा हडपण्याचा धंदा सुरू आहे. MIDC नाव खाली काय, सरकारी कार्यालय गावाच्या बाहेर नेणं काय, सरकारची जागा नगरपालिकेच्या ताब्यात घेणं काय, आणि नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन शॉपिंग सेंटर काढणं काय, शॉपिंग सेंटर काढून ते विकणं काय. त्या गावामध्ये कोणी एखादं दुकान टाकायचं असलं तर नगरपालिकेची परवानगी मिळत नाही, कोणाचा प्लॉट असला तर बांधकामाची परवानगी मिळत नाही. या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार नाही.
आम्ही जे करेल ते करू द्या, मी पण तिथला लोकप्रतिनिधी आहे. पण मला असं वाटतं की त्यांचा इतिहास जर पाहिला तर हा प्रश्न माझ्यासाठी काही फार मोठा गंभीर आहे असं वाटतं. आणि मी काय त्यांच्याच मतदारसंघात मला मायनस आहे का? मी तर आता या निवडणुकीमध्ये इतर हरिभाऊ बागडेचा मतदारसंघ आहे, मी मायनस आहे. भाजपचे आमदार आहेत. नारायण कुचा मतदारसंघ आहे, नारायण कुचे माझा आमदार आहे. संतोष दानवे आमचा मुलगा आहे माझा, तिथं बी आम्ही 900 मायनस आहे. मग याचा अर्थ काय? सत्तारचं साऱ्या लोकसभेचा पराभव केला लोकांनी. यशाचं श्रेय कोणी घ्यायला तयार असतं, अपयश कोणी घेत नसतं. पण मला अपयश आलं लोकांमधून आणि हे म्हणते माझ्यामुळं आलं, याचा अर्थ माझा प्रभाव म्हणजे विचारूच नका. महाराष्ट्रभर असं दाखवण्याची ही कोशिश आहे, बाकी काही नाही. तुम्ही चिंता करू नका. ते टोपीचं त्यांचं होतं, टोपी काढणार. टोपी 2014ला काढणार होते. त्या टायमाला मी तुमचा पराभव करून काढणार होते टोपी. मी 2014चा पण आहे त्यांचा. 2014ला यांचा पराभव झाल्याशी मी टोपी काढणार नाही. मी यशस्वी झालो. मग त्यांनी काय चड्डी काढली का? हां, मला सांगा तुम्ही. मग आता लोकांनी पराभव केला माझा, त्यांनी केला का? पराभव लोकांनी केला, मी मान्य करतो ना, माझा पराभव झाला. मी काही तुम्हाला सांगितलं, मी पराभव झाला तरी माझ्यात काही, मी दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो. मला काही चिंता नाही. अरे मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. माझी राजकीय पार्श्वभूमी नव्हती माझ्या कुटुंबाची. लोकांनी मला पुढं ढकललं, चल पुढं वय, चल पुढं वय. 35 वर्ष आमदार खासदार. लोकांनी म्हणलं तर थांबून जाऊ काही दिवस. पण तुम्हाला सत्तार म्हटलं की असं एकदम चेव काय येतो? नाही, सत्तार म्हणलं म्हणजे तुम्ही प्रश्न त्या टाईपचे विचारता. तुम्ही जर चांगले सौम्य प्रश्न विचारा ना, मी सौम्य बोलतो तुमच्याशी. तुम्हाला असं वाटतं की जरा बोलत का नाही जोरात. त्यामुळे तुम्ही सुद्धा भात्यात बाण भरून येईल ना माझ्यासाठी. नाही, तुम्ही खूप सिरियस बोलत होते म्हणून त्यांनी सत्तारांचा प्रश्न. आंतरवाली सराटी खरंच सिरियस जर प्रश्न विचारायचा असेल, आत्ताच तुम्ही म्हणालात सिल्लोडचं पाकिस्तान होणार आहे. सिल्लोडमधल्या भारतीय मुस्लिमांना तुम्ही पाकिस्तानी म्हणताय का? पाकिस्तानमधनं येऊन कोणी जमिनी घेताय? या देशाच्या हितासाठी, ज्या जनतेच्या हितासाठी काम करत असेल, तो मुसलमान असो, ख्रिश्चन असो की हिंदू असो, तो आमचा देशातला. पण जर कोणी एखादा लोकांच्या हिताचं काम करीत नसेल, शब्दप्रयोग जरी असला, तुम्ही पाकिस्तान म्हणता, माझं म्हणणं आहे की मी नाही म्हटलं, तुम्ही म्हणालात. हो, मी म्हणलं आहे ना, मी रिपीट करतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही तिथं जागा घेऊ शकत नाही. तिथं तुम्ही एखादं दुकान नवीन टाकू देत नाही. तिथं तुम्ही प्लॉट बळकावणे धंदे करतात. कोणी काही करलं तर अट्रॉसिटी ॲक्ट लागू करतात. तुमचं आहे ना? हां, सरकार तुमचं आहे. सरकार नाही हो, नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहेत ना. तुम्हाला एक एक प्रकरण काय सांगायचं, वेगळा इंटरव्ह्यू घ्या माझा त्याच्यावर. सांगून टाका ना तुम्ही काय. किती वेळा त्याच्यावरच घालता सगळा इंटरव्ह्यू माझा. दुसरे बी तर काही प्रश्न विचारा. निवडून आला असता तर हे प्रश्न कळले असते जगाला. याच्या अगोदरही मांडलेले मी प्रश्न त्याचे, याच्या अगोदरही मांडलेले आहेत. काढा मागच्या मुलाखती माझ्या बाकी चॅनल, तुम्ही नव्हतं विचारलं कधी. याच्या अगोदर सुद्धा नाही, पाकिस्तान असा आरोप नव्हता तुम्ही केला अरे याच्याआधी. माझं काय म्हणणं आहे तुम्हाला, त्यांच्यावर एकदा आरोप झालता की कोणीतरी किंवा काय म्हणतात त्याला, आतंकवादी त्यांच्या आमदार निवासात थांबला होता म्हणून मागे आरोप झालता त्यांच्यावर. असं काय करता बरं, तुम्ही तुम्ही? हे हिस्ट्री पाहतच नाही कोणाची, आजच विचारता मला फक्त. नाही, तुम्ही खोतकरांबरोबरचं नेमकं रिलेशन कसं बदललं तुम्ही सांगा ना. खोतकरांचं माझं काही वाद नाही. पॉलिटिकली थोडंफार प्रत्येक मतदारसंघात जे काय असतं तेवढंच आमचं आहे, बाकी त्यांचे माझे काही फार मोठे वाद आहे असं नाही आहे. दानवेजी, आंतरवाली सराटी म्हणजे टेक्निकली काही तुमच्या मतदारसंघामध्ये येत नाही, पण आंतरवाली सराटीच्या आंदोलनाचा राज्यभरामध्ये किंवा खास करून मराठवाड्यामध्ये भाजपला सगळ्यात मोठा फटका बसला का? आता असं आहे मॅडम की आंदोलन तर मराठा समाजाचं आहे. खरं तर 1980ला या आंदोलनाला सुरुवात झाली अण्णासाहेब पाटलापासून. आणि अण्णासाहेब पाटलांनी एका जाहीर सभेत असं म्हणलं होतं की जर हे जर मिळालं नाही, मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय जर तुम्ही घेतला नाही ताबडतोबी ना, तर मी स्वतः माझा जीव ठेवणार नाही. आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे की त्यांनी शूट करून घेतलं आहे. तेव्हापासून तर आत्तापर्यंत हे आंदोलन चालू आहे. मग किती सरकार आले, कोण कोण सत्तेवर होतं, तर मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये जे कोणी समजदार सक्रिय लोक आहेत त्या लोकांनी याचं विश्लेषण केलं पाहिजे. या आंदोलनात कोणाकोणा खोडा घातला आणि का हे मराठा समाजाला आरक्षण मिळू दिलं नाही याचं विश्लेषण करून त्याचं प्रबोधन बी केलं पाहिजे. आणि शेवटी मग आरक्षण कोणा दिलं आणि मग ते का टिकलं नाही याचाही अभ्यास केला पाहिजे. आता याचा फटका कोणाला बसला याचा विचार जनता करील. पण मला असं वाटतं की याचा फटका सगळ्याच राजकीय पक्षाला बसलेला आहे. भाजपाला तरी सगळ्यात जास्त मतं पडलीत. आता काँग्रेसला काय सगळ्यात जास्त मतं पडले का? राष्ट्रवादीला पडले. हे सगळे एकत्र येऊन पडलेले ते मतं आहेत, तीच बेरीज आहे. त्यांचे 30 आले, आमचे 17 आले, अपक्ष 1 आला. या सगळ्यांचे आकडे मिळून तुम्ही भाजपला फटका बसला असं म्हणाले. भाजपच्या मतामध्ये काही फरक नाही पडला.
43% आम्हाला मतं पडले, 42% त्यांना, 43 त्यांना पडले, 42 आम्हाला पडले. नाही, ठीक आहे, पण 3% फरक आहे त्यांच्या आमच्या मताचा. त्याचा फरक संबंध नाही ना, शेवटी जागा किती निवडून आल्या हा मुद्दा आहे ना. जरूर पक्का मी मानतो ही गोष्ट तुमची. जागा कमी आल्या आमचं गणित जे आहे ना जागेचं आणि मताचं हे जरूर फरक पडला ना आमचा, पण मतात नाही फरक पण पडला. असं आहे की तुम्ही भाजपतले म्हणजे सगळ्यात सिनियर नेत्यांपैकी एक आहात, मराठवाड्यातनं येत आहात, अंतरवली सरावली तुमच्याच भागामध्ये आहे. हा प्रश्न जो आहे तो हाताळण्यामध्ये काही गडबड झाली असं तुम्हाला आता वाटतं का मागवळून बघताना? याच्यातनं पुढं ह्या सगळ्या म्हणजे गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामधलं जे सामाजिक वातावरण आहे ते राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं बोलतायत, ज्या पद्धतीनं आपल्याकडं निवडणुकीमध्ये प्रचार जातीयवादी स्वरूपाचा झाला आणि तो महाराष्ट्रभर झाला, तर ह्याच्यातनं आपण बाहेर कसे येणार आहे? याला एकच मार्ग आहे की आरक्षण हा राजकीय मुद्दा बनवू नये. ह्या मुद्द्याला सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून याचा तोडगा काढला पाहिजे. मग ना जातीवर जाता येणार ना पार्टीवर जाता येणार. हा विषय केवळ भाजपसाठी अडचणीचा नाही, तर हा विषय सर्वच राजकीय पक्षासाठी अडचणीचा आहे. आज तुम्हाला आमची अडचण झालेली वाटते, उद्या त्यांची बी अडचण होऊ शकते. भाजपसाठी म्हणजे ते पणतीच्या वेळेला जी स्थिती होती भाजपची, तिथून आता भाजप खूप पुढं आला. म्हणजे जनसंघापासून भाजपचा आज खूप मोठा बेस आणि असा सगळा निर्माण झालेला आहे. पण मराठवाड्यामध्ये खास करून भाजपसमोर खूप नवी चॅलेंजेस आज उभी राहिलेली दिसत आहेत. तुमच्या मते सगळ्यात मोठी आव्हानं काय आहेत आणि त्याच्यावर कशी मात करता येणार आहे? हे बघा, निवडणुकीत तर मराठवाड्यात आमची एकच सीट निवडून नाही आली, BJP म्हणून. ही सीट निवडून नाही आली याचं आम्ही निवडणुकीतलं विश्लेषण करू. आमची भारतीय जनता पक्षाची प्रदेशाची बैठक उद्या आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा करू. मी मतदारसंघाचा दौरा माझा 14 तारखेला संपून जातो आहे. मी शिल्लोडला गेलो, मी सोयगावला गेलो, मी फुलंब्रीला गेलो, मी बदनापूरला गेलो, मी संभाजीनगरला गेलो. 14 तारखेला किंवा 15 तारखेला मी आंबेडकर गेलो. संपून जात दौरा. मी मराठवाड्याचा दौरा करणार आहे, कार्यकर्त्याला भेटणार आहे, कार्यकर्त्याला बोलणार आहे, निवडणुकीमध्ये पराभवाची कारणं काय याचा शोध घेणार आहे आणि पराभवानंतर याचं विश्लेषण कोणताही राजकीय पक्ष करतो तसं आम्ही करू आणि त्यातून मार्ग काढून येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही पुन्हा हे जे आता आम्ही डॅमेज झालं आहे ते डॅमेज कंट्रोल करून पुन्हा आम्ही आमच्या जागा निवडून आणू. असं नाही की आमचा आता पराभव झाला म्हणजे आम्ही उद्या पराभूत होणार आहे. आम्ही या राज्यामध्ये पुन्हा सरकार आणू. आणि मागचा इतिहास लोकसभेचं आणि विधानसभेचं कधीही गणित बसत नसतं. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या. लोकसभेला आम्ही जिंकलो, पण विधानसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली. त्यामुळे या आकड्याचा विधानसभेच्या आकड्याशी काही संबंध नसतो. रावसाहेब, आता तुम्ही दीर्घकाळ इतकी तुमची संसदीय राजकारणाची करिअर झालेली आहे. आता तुम्ही म्हणजे गेली अनेक वर्ष तुम्ही दिल्लीमध्ये होतात, आता तुम्ही नाही दिल्लीला जाणार. तुम्ही काय मिस करणार आहात दिल्लीमध्ये? 28 वर्ष मी विरोधी आठवण येत नाही का दिल्लीची? 28 वर्ष मी विरोधी पक्षाचा आमदार खासदार होतो. कोणती शासन यंत्रणा होती माझ्याजवळ? 2 कोटी रुपये फंड मिळायचा खासदाराला. एका गावाला जर 20 लाख रुपये दिले तर 5 गावं आणि दुसरे 1 कोटी 10 गावं एका वर्षात, 5 वर्षात 50 गावं. याच्यापेक्षा आम्हाला एक पैसा मिळत नव्हता तरी मी निवडून येत होतो. आमदार असताना 50 लाख रुपये मिळायचे आमदार फंड, तरी मी 2दा निवडून आलो. लावा जेव्हा संघ असला सरकार असलं म्हणजेच निवडून येतं माणूस असं नाही आहे. माणसाच्या काम करण्याच्या पद्धतीत, लोकात जाण्यात बसण्या उठण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा लोक निवडून देतात. आता मीच काय करणार आहे? मला एक प्रसंग आठवतो. मी जेव्हा खासदार झालो पहिल्यांदा गेलो आणि मला पार्लमेंटला जायचं, तर एक आमचा कपडे धुणारा धोबी होता, त्याच्याकडे मी कपडे टाकले प्रेसला. आता मला जायची गडबड झाली आणि तो येईच ना, म्हणून मी खाली गेलो. अरे म्हणलं, कपडे घालून फिरायसाठी मी दिल्लीत नाही आलो राजा, मला पार्लमेंटला जायचं, तू कपडे का नाही आणत वर? तू खाली राहायचा आमच्या. तो म्हणला, साहब मेरी मिसेज रात को डिलिव्हरी हुई, बारिश भी आई तो नाही आ सका, सॉरी. आता त्याच्या घरात जर असं घटना घडली तर मी कशाला त्याला काही बोलू? मी ते कपडे आणले, कपडे घालून पार्लमेंटला गेलो. आत्ता यावेळेस जेव्हा निवडून आलो तो 19ला, त्या टायमाला तो धोबी तिथंच आहे अजून. तो माझे कपडे नेहमी तेव्हापासून जात होतो. त्याला तेच केलं पुन्हा यावेळेस बी, मागच्या वेळेस. आणि मी पुन्हा त्याला जाऊन रागवलो, अरे तू ती आदत गेली नाही का जुनी अजून, की कपडे आणतो, तुला वेळ काळ काही समजतो की नाही? बोले साहब क्या करूँ, तुमच्या पहिली बार आए थे, वो जो बच्चा मेरा पैदा हुआ था
वो नगर परिषद का चुनाव लढा, वो हार गया, वो रो रहा कब से घर में. म्हणजे मी गेलो, ते लोक जन्माला येईल कॅन्डिडेट झाले दिल्लीमध्ये. एवढे काळ आहे दिल्लीत, मी आनंदी सुखी आहे, मला जावं वाटत नाही असं कोणा म्हणलं दिल्लीमध्ये. माझे सगळे दोस्त, काल सगळ्या मंत्र्याला भेटलो मी. अच्छा. मंत्रिमंडळातले जुने सगळे सहकारी आले. पण मी नाही असं स्वतःला वाटून काही वाईट वाटण्यातला मी माणूस नाही, समाधानी माणूस आहे मी. मला काय नाही, मी त्याच आवेशात आहे, पुन्हा काही मला चिंता नाही. तुमचे जे खासदार आले ते तुमचे कल्याण काळे तुमचे नात्यातले, तुम्ही मगाशी सांगत होता. आणि असं आहे, आमच्या लोकात कोणाचं कोणाशी नातं नाही आहे. त्यांचे मामा आणि माझे मामा एका गावचे आहेत, नातं असतं जे. माझी आत्तापर्यंत माझ्या नातेवाईकाशी फाईट झाली. विधानसभेला जे निवडणूक लढलो, रंगणात पडले होते आमचे, त्यांचा मुलगा माझा भाऊ साडू आहे. माझ्या साडूशी बी माझी फाईट झाली आणि त्यांच्या वडिलाशी बी माझी फाईट झाली. 2दा पराभूत केलं मी त्यांना. कल्याण काळेची सुद्धा माझी 9ला फाईट होईल, तेव्हा मी त्यांना हरवलेलं आहे. असं नाही की तुम्ही त्यांना लहानपणापासून बघितले? लहानपणापासून म्हणजे अगदी 2 वर्षाच्या असणाऱ्यापासून ओळखतो मी त्यांना. ते 2 वर्षाचे होते तेव्हा मी 5वीला होतो माझ्या मामाच्या गावाला. आमच्या गावात शाळा नव्हती, 4थीपर्यंत शाळा होती. 5वीला कुठं जाऊ, घरच्यांनी टाकलं माझ्या मामाच्या गावाला नेऊन. तर मामाच्या गावात बी शाळा नव्हती. तिथून नायगाव नावाचं एक गाव आहे, त्या गावाला आम्ही पायी जायचो. 8 किलोमीटर पायी जायचो मी. आणि मग 8 किलोमीटर पुन्हा परत येऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं. शाळा कुठं होत्या तेव्हा. दाजी, विधानसभेचा विषय निघाला म्हणून विचारते की आता 2 महिन्यावर विधानसभा आल्या, तर आता लोकसभेचं विसरून पुन्हा विधानसभा लढायची इच्छा आहे का? कारण तुमचे कार्यकर्ते म्हणतात ना मी राज्यसभा मागणार, ना मी विधान परिषद मागणार, ना मी विधानसभा मागणार. पुढची निवडणूक पुनर्रचना आहे मतदारसंघाची. महिलांचं आरक्षण झालं आहे. 2029च्या निवडणुकीमध्ये रिझर्वेशनमध्ये माझा मतदारसंघ कसा जोडला जाईल मला माहीत नाही. आणि महिलाचं आरक्षण येतं का पुरुषाचं आरक्षण येतं मला माहीत नाही. पण ज्या लोकांनी मला आत्तापर्यंत मोठं केलं, त्यातला कोणीतरी एखादा कार्यकर्ता पुढं होईल आणि त्यांच्यासाठी मी लढन. आणि जर कधी तोपर्यंत काही नीट झालं जर नाही सुटली महिलांसाठी, आणि जर पक्षानं म्हणलं की पुन्हा तुला लढावं लागेल, तर मी पुन्हा निवडणूक लढन. असं थोडं लढन तर 75 नाही ना जात तुम्ही? नाही जात 75. मी मोडले ते, मी मोजलंय ते. अच्छा. मी मोडलंय, कारण मी ज्या दिवशी पराभूत झालो त्या दिवशी मोडलं. पुढची संधी आहे का? म्हणजे आहे ना. हा, 29 पर्यंत कुठलीही निवडणूक लढवणार नाही. कोणतीही नाही म्हणलं मी. नाही. अरे मी कारखान्यात चेअरमॅन आहे, DCC बँक. हा, विधानसभा नाही लढायचं काही कारणच नाही. कशासाठी? मी पुढच्या दारात जाणारा माणूस आहे आत्तापर्यंत, आणि लढून गेलो. असं माझी अपॉइंटमेंट कधीच झाली. सिल्लोडमधनं लढवायची वगैरे असं काही? बिलकुल चुकीचे समज. मी कशाला सिल्लोडमध्ये निवडणूक लढू? माझे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे उभं राहील ना, मी बळ देईन ना त्यांना. सगळ्या निवडणुका मीच लढावाच थोडं आहे. मी माझ्या कार्यकर्त्यासाठी लढन सिल्लोडमध्ये, कुठेही, जालन्यात असो, सिल्लोडमध्ये असो, बदनापूरमध्ये असो, फुलंब्रीमध्ये असो. नेटवर्क आमचं मजबूत आहे. मी नेता म्हणून त्यांचं काम करील. मी राज्याचा अध्यक्ष राहिलेलो आहे. आता असं आहे की मी बेचैन नाही आहे की मी हरलो, मग आता काहीतरी द्या मला, कोणा दारात मी नाही उभं राहणार. दानवेजी, आता भाजपच्या महाराष्ट्रातल्या परफॉर्मन्सचं सगळेजण आपापल्या परीने विश्लेषण करतायत. तुम्ही सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा तुमच्या मतदारसंघाचं विश्लेषण करतायत. पण सर्वात पहिले पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे आले ते देवेंद्र फडणवीस. त्यांनी ती पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं की आता मला मोकळं करा. तर 37 अर्थसंकल्प पाहिलेला नेता आमच्यासमोर बसलेला आहे. तर तुमचा हा सगळा अनुभव बघता तुम्ही या देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेकडे कसं बघता? हे बघा, राज्याचा नेता म्हणून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि आत्तापर्यंत असे पराभव ज्या राजकीय पक्षाचे झालेत, त्यांनी अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत. ते काही घाबरले, ते काही पळून जाणारे नेते नाही आहेत. पण एक सामूहिकरित्या हा जो पराभव झाला, कोणी कोणावर आरोप प्रत्यारोप करू नका. जे काय चांगलं झालं असेल ते त्यांच्यामुळेच होत होतं, आणि जे काय वाईट झालं ते माझ्यामुळे झालं, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यामुळे ते काही पळपुटे आता घाबरले, पुढच्या निवडणुकीला मी तोंड देऊ शकत नाही असं नाही. लक्ष वेधून घ्यायचं आहे. ते म्हणाले की मी आता पक्षश्रेष्ठीनं अशी विनंती करणार आहे की मला मोकळं करा. मोकळं करा नाही, अडकलेले होते का या जबाबदारीमध्ये? मोकळं करा याचा अर्थ आता समोर विधानसभेच्या निवडणुका आहे. ही सरकार चालवण्याची जबाबदारी जी माझ्यावर आहे, त्याच्यामुळे माझ्यावर बंधन आहेत. काही अन्य आमचे सहकारी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवा आणि मला पूर्ण महाराष्ट्र फिरून काढू द्या आणि विधानसभेवर आमचा पुन्हा भगवा फडकू द्या. याच्यासाठी त्यांनी केलेला हा वाक्यप्रयोग आहे. तुम्हाला म्हणजे राज्यामध्ये या पद्धतीचं काम करायला आवडेल? आता अध्यक्ष वगैरे अशा स्वरूपात? हे बघा, मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षानं जर मला सांगितलं की जा तुम्ही या खेड्यामध्ये जाऊन बसा आणि तिथलं काम करा, तिथल्या निवडणुका आहे ग्रामपंचायतीच्या, मी ते करणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे मी अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा कोणतं काम करावं हे माझ्या मनावर थोडं अवलंबून आहे. इच्छा
इच्छेला काय करता? इच्छा तर माझी तर काही पंतप्रधान होण्याची असेल, त्या इच्छेला काय करता? अरे काही इच्छा ठेवायची, पक्ष निर्णय घेईल ते ऐकण्याची माझी तयारी नाही आहे. म्हणजे असं होतंय का की अरे माझा पक्ष आता अडचणीत आलाय, चला तर कमरेला तलवार बांधून जाऊ लढाईला आणि आपण आता माझा पक्ष अडचणीत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान भारतीय जनता पार्टीला मिळाला. माझा पक्ष अडचणीत आहे का? एखाद्या मुलाला 80% मार्क पडले, तो स्वतः थोडासा नाराज होत असतो, आणि एखाद्याला 40% मार्क पडले, तो चला बरं आहे 40 का होत नाही पडले आपल्याला, अशातला हा प्रकार आहे. अरे आम्हाला 80% मार्क पडले, थोडे आम्ही 90ची अपेक्षा करत होतो, आणि हे 40वर खुश झालं आहे, हे 40वर खुश झालं आहे. एवढ्यातलाच प्रकार या निकालाचा. नाही पण त्याच्यामध्ये 80 ते तिकडं झालं ना, इथं महाराष्ट्रात 40च आम्ही पडले. देशाला एक मानतो, पहिला देश, मग पक्ष आणि मग मी, अशी मानणारी भारतीय जनता पार्टी आहे. नाही ते बरोबर आहे, पण 80 मार्क केंद्रात मिळाले ना, हा, केंद्रात- महाराष्ट्रात 40च मिळाले ना, म्हणून त्याच्याबद्दल की अरे आपल्याला 40च मिळाले, तर आपण अभ्यास करू, आपणच पुढाकार घेऊ, आपणच अभ्यास करू आणि आपण 70 मार्क ही निवडणूक कलेक्टिव्ह आहे. साऱ्या राज्याचे मार्क एकत्र करून देशाचे मार्क मोजतोय आम्ही. असं नाही आहे आम्ही राज्याची वेगळी करणार नाही. अच्छा, तुम्ही म्हणालात की तुम्हाला राजकारणात खूप वर्ष असल्यामुळे त्या विजय पराजयाची खूप सवय आहे, तुम्ही ते एक्सेप्ट करता, पुढे जाता. घरात सगळ्यात जास्त वाईट कोणाला वाटलं? कोणालाच नाही, कोणालाच कोणालाच नाही. माझ्या घरात आमदार आहे, माझ्या घरात जिल्हा परिषद मेंबर आहे. वाईट तर वाटलंच असणार ना, हारल्यानंतर का कोणाला आनंद होतो का? नाही, वाईट वाटणं म्हणजे एखादी घटना घडली तर मला असं डचाकल्यासारखं करतं का नाही, अरे असं नाही व्हायला पाहिजे होतं, पण त्याच्यातून सावरण्याची शक्ती देणारा सुद्धा घरात कोणी एखादा शहाणा माणूस असतो. घरामध्ये कोण आहे तुमच्या घरातला तो शहाणा माणूस? माझी मिसेस आहे, घर तीच पाहती. घरातले आता आमच्या सारख्याला कुठं घरात जाऊन बॅग ठेवतो, लोकांमध्ये जातो, तालुका जिल्हाभर फिरतो, आणि पुन्हा तीच बॅग उचलली की पुन्हा बाहेर निघतो. घर सावरणारी माणसं तुमच्याही घरात असतील ना कोणतरी? तसं मला माहिती आहे तुमच्या घरात कोण येतं, तसं माझ्याही घरात आहे. नाही पण असं आहे की तो प्रश्न जो होता ना, की असं आहे की इतकी वर्ष दीर्घकाळ तुम्ही यशस्वीच होत आलेल्या, तर अपयश उशिरा म्हणजे खूप काळानंतर चाललं, तर म्हणजे तुम्हाला, पत्नीला, सुनेला, नातवांना कोण सगळ्यात जास्त त्याचं वाईट कोणाला वाटलं, असा प्रश्न हे होता बघा, त्याचा. सगळ्यात जास्त वाईट कोणाला वाटलं तर सगळ्यांनाच वाटतंय, पण ते वाईट किती दिवस मनात धरून ठेवायचं? एक हरलेला व्यक्ती घरात येऊन थोडी एक बैठक झाली, बैठकीमध्ये थोडं चर्चा झाली, चर्चेनंतर एखाद दिवस तो निघून जातो, दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा बाहेर पडावं लागतं त्या गोष्टीतून. एकाला कसं वाईट वाटतं, सगळ्यात जास्त वाईट एकाला कसं वाटतं? सगळ्याच घराला वाईट वाटतं. सगळ्यात माझ्या कार्यकर्त्याला जास्त वाईट वाटलं आमच्यापेक्षाही. आमच्या कार्यकर्त्याला असं वाटलं ना वाईट, म्हणजे आमच्या घरालाच वाईट वाटतं असं नाही आहे. हे जे काही माझे इतक्या वर्षाचे रिलेशन आहे सगळ्या कार्यकर्त्याशी, त्यांनाही वाईट वाटलं. त्यामुळं आम्ही वाईट वाटून काय करता, आम्हाला तर कार्यकर्त्यासाठी पुन्हा बाहेर पडून त्या कार्यकर्त्याला पुन्हा सांगावं लागतं की हा पराभव मान्य करू आपण आणि पुन्हा बाहेर पडून कामाला लागू. ते मी सुरू केलं आहे. जसं म्हणजे जालना बराच काळ भाजपकडे आहे, तसं बीड आणि भाजपचं पण खूप घट्ट नातं बघितलं महाराष्ट्रानं, देशानं बऱ्याच काळासाठी. पंकजा मुंडे पराभूत झाल्या यावेळेला खूप कमी मतांनी. बीडचं वातावरण खूप सेन्सिटिव्ह बनलं आहे खरं तर, वेगवेगळ्या कारणांमुळे. म्हणजे 2 त्यांच्या समर्थकांनी आत्महत्या केली, रोज बीडमधलं कुठलं तरी एक शहर बंद असतं, तर ही थोडी गंभीर परिस्थिती बनली आहे बीडमधली. मला असं वाटतं की या परिस्थितीला कोण्या एका पक्षानं किंवा कोण्या एका माणसानं समजून सांगता सगळ्याच राजकीय पक्षानं आणि सगळ्या समाजाने बीडमधल्याच नाही तर राज्यातल्या जनतेला एक आव्हान केलं पाहिजे आता की निवडणुका संपल्या, आरोप प्रत्यारोपातून बाहेर पडून, निवडणुकीच्या वातावरणातून बाहेर पडून पुन्हा सलोख्याचं वातावरण महाराष्ट्रात तयार झालं पाहिजे. याची गरज आहे. कधी कधी काय असतं, निवडणुकीत अपयश आलं की अशा घटना याच्या अगोदरही घडत होत्या, पण यावेळेस जरा जास्तीच्या झाल्या. आणि माझं मत आहे की त्याच्यावर जास्त न बोलता एवढंच मी म्हणाल की ह्या वातावरणाला आत्ता पुन्हा जास्तीची हवा कोणा देऊ नये, आहे त्या स्थितीत त्याला शांत केलं पाहिजे. दानवे साहेब, पण म्हणजे आता ह्याच प्रश्नाला अनुषंगून महाराष्ट्रात कधी नव्हते ते यावेळेला जातीजातीत खूप विभागणी झाली आहे, जातीजातीत मारामाऱ्या होऊ लागल्या आहेत, एकमेकांवरती आरोप केले जाऊ लागले आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून ते टीकेचे धनी झालेले आहेत. तर हे जे वातावरण आहे, हे वातावरण निवळेल असं वाटतं विधानसभा निवडणुकीपर्यंत? आता याला तुम्ही लोकांनी थोडी मदत केली पाहिजे आम्हाला. माझं मत आहे की जसं आम्ही त्याला मदत करू तसं तुम्ही लोकांनी मदत करावं
आणि असं काही कोणी कोण्या कोपऱ्या कापऱ्यात बोललं तर त्याला फार प्रसिद्धी न देता एक रेग्युलाईज समजून त्याला वातावरणाला शांत करण्याचा प्रयत्न तुम्ही पण लोकांनी केला पाहिजे. हे वातावरण झालं ही गोष्ट मी नाकारत नाही. हे काही कोणा मुद्दामून केला असं नाही आहे. पण हा महाराष्ट्राची जी संस्कृती आणि जी आत्तापर्यंत इतिहास आहे असं कधी होत नव्हतं, ते झालं यावेळेस. नाही व्हायला पाहिजे होतं. निवडलं पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. रावसाहेब, तुमच्याकडं 12 उस्क्याचा पाना होता, फेमस आहे तुमच्याकडचा तो. यावेळेस कुठलंच तुम्ही त्या पाण्याने सगळे नट खोलायचा, यावेळेस कुठलाच का नाही चालला? काय नेमकं अडचण? आता पाण्यांना नट खोलण्याचे दिवस गेले. ते पाने बंद झाले. आता स्क्रू निघलेत. स्क्रू पाने निघले. आता बॉक्साचे पाने होते, आता नाही राहिले. ते स्क्रू टेक्नॉलॉजी आली. आता त्या स्क्रू टेक्नॉलॉजीमध्ये कधी कधी स्क्रू आहेत माझ्याकडे बी, पण कधी कधी सटकतो स्क्रू. तो झाला यावेळेस. पुढच्या वेळेस बघा. दिल्लीतले तुमचे किस्से फार फेमस होते, पंतप्रधानांना भेटतानाचे, मंत्रिमंडळातले. तर कोणते किस्से खूप जास्त एन्जॉय करता तुम्ही दरवेळेला लोकांना सांगताना? मॅडम, मी काही एखादी गोष्ट बोलतो तर त्याला लोक किस्सा समजतात. आणि खरं म्हणजे प्रत्यक्षात ते अनुभव असतात. मी अनुभवाचे बोलतो. आणि ज्या टायमाला मी 40-45 वर्षापूर्वी राजकारणात आलो, त्या ज्या काही घटना आहेत त्या घटना लोक किस्सा समजत असेल त्याला माझा नारे किस्सा नाही आहे. कधी कधी मी अनुभवाची गोष्ट मी सांगत असतो आमच्या कार्यकर्त्याला प्रत्येक वेळेस की आम्ही प्रदेश कार्यकारिणीचा भरायची तेव्हा आम्ही स्वयंपाक करायचो प्रदेश कार्यकारिणीचा. आणि अशी गोल डाऊन प्रदेश कार्यकारिणी असायची आमची. कोणीतरी एकदा चाल रावसाहेब आपले वांगे कापायचे, चला आपल्याला मिरच्या काटायच्या, आणि आम्ही जाऊन त्या मिरच्या काटायचो. आता तुमच्यासारख्याला नवीन वाटतं तेव्हा तुमचा जन्मही झालेला नसन. तुम्ही असं म्हणू शकता का रावसाहेब दानवेंना प्रदेश कार्यकारिणीमध्ये वांगे कापले असतील, आम्ही मिरच्या खोडल्या असतील, तुम्हाला असं वाटतं का आम्ही डाळ हाटली असेल, तुम्हाला असं वाटतंय का? आम्ही जर असं म्हणलो तर तुमच्या चेहऱ्यावर आत्ताच हसू आलं बाकी आम्ही सांगताना. तो तुम्हाला किस्सा वाटला. आता हे किस्से नाही आहे मॅडम, असे अनेक आहेत की ज्याच्या अनुभवातली गोष्ट बोललं की लोकांना असं वाटतं. ते खूप किस्से आहेत, असे अनुभव आहेत असे आमचे. तुम्ही मगाशी बोलताना तो बुलढाण्याचा किस्सा सांगितलात. बुलढाण्यामध्ये तुम्ही एक उमेदवार कसा दिलात आणि कसा निवडून आणलात. मला असं वाटतं की तो फार कसं एक घोषणा कसा इलेक्शनमध्ये चमत्कार घडवू शकतेचा. असं हे तुम्ही मला आत्ता विचारलं साहेबांनी मला की तुम्हाला 400 पारचा नारा धोक्याचा झाला का? आमचा नारा होता आपकी बार 400 पार. यांचं असं मत आहे की तुम्हाला या नाऱ्यामुळे धोका झाला का? नाही, मला हर निवडणुकीत काही ना काही एक नारा असतो. एकदा मी फील गुडचा नारा काढला होता, धोक्याचा ठरला आम्हाला. आता 400 पार. अरे कार्यकर्त्याला उत्साह देण्यासाठी असे नारे काढावे लागतात. तसं साहेबांनी मला विचारलं, मला नारा असा असतो, एखादा कसा मुद्दा बाहेर येतो पहा. बुलढाणा जिल्हा हा भारतीय जनता पार्टी लढायची लोकसभा. त्या टायमाला प्रमोद महाजन होते आणि मुकुल वासनिक आणि त्यांचे वडील दोघंजणं खासदार असे. कधी मुकुल वासनिक, कधी त्यांचे वडील, अशी खासदारकी ती उपभोगली त्यांनी त्या ठिकाणी. बाळकृष्ण वासनिक आणि त्यांचा मुलगा हे दोघंजणं खासदार असायचे. आम्हाला तिथे एकदा उमेदवारच सापडे ना. तर प्रमोद महाजन म्हणे, तुमचा विदर्भाला तुम्ही लागू नये, विदर्भात एखादा दलित समाजाचा कोणी कार्यकर्ता आहे का? तर हे सुखदेव काळे आमच्या ओळखीचे होते. तर सुखदेव काळेला मी म्हणलं, एक सुखदेव काळे आहेत आमचे परिचित. ते म्हणे कुठं राहते? म्हणलं त्यांचं गाव आहे. मी रात्री त्यांच्या गावात गेलो आणि त्यांना शोधलं आणि त्यांच्या कानावर टाकली, निवडणूक लढता का? अति बिचारा गरीब माणूस होता. ते म्हणले, साहेब निवडणुकीत माझ्याजवळ काय धन दौलत काही नाही माझ्याकडे, कशी निवडणूक लढणार? म्हणलं प्रमोदजीकडे चला. म्हणून आम्ही त्यांना प्रमोदजीकडे आणलं आणि त्यांनी पाहिल्यावर म्हणजे, रावसाहेब हे निवडणूक कोणाच्या विरुद्ध लढू राहिलेत? मुकुल वासनिकशी ही निवडणूक. म्हणलं रावसाहेब पण आता माणूसच यांनाच उभं करा. ते म्हणले, तू जाशील प्रचारला, मतदारसंघाची जबाबदारी घेतो. म्हणलं हो मी घेतो जबाबदारी, का ते मला लागूनच मतदारसंघ येतो. आणि ज्या टायमाला त्यांचा फॉर्म भरला तर फॉर्म भरला मी आणि 200च माणसं होतो आमच्यासोबत. पायी गेलो चालत काय गाड्या आणि घोडे होते आमच्याजवळ. आणि भाषण करता मी भाषण करायला लागलो आणि भाषण करता एक मुद्दा समोर आला आमच्या की बा या ठिकाणी हे सगळं धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हा लढा आहे. माझी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना विनंती आहे की तुम्ही सुखदेव काळेला निवडून द्या. म्हणलं आता बंद करा बापलेकाचे चाळे आणि निवडून आणा सुखदेव नंदाजी काळे. त्याच्या बापाचं नाव नंदाजी होतं.
बंद करा बापलेकाचे चाळे, निवडून आणा सुखदेव नंदाजी काळे. त्या साऱ्या लोकसभेत आम्ही प्रचारला गेलो तर भारतीय जनता पार्टीचा विजय असो असं कोणी म्हणतच नव्हतं. छोटे छोटे पोरं आमच्या मागं असे पळायचे, बंद करा बापलेकाचे चाळे, निवडून आणा सुखदेव नंदाजी काळे. अहो सुखदेव नंदाजी निवडून आले ना त्या एका मुद्द्यावर. एखादा प्रभावी मुद्दा ठरतो एखाद्या निवडणुकीत, त्याला काय हे आता याल तुम्हाला ती काय किस्सा वाटत ना, हा अनुभव आहे, किस्सा नाही हा. तुम्ही अनुभव अशा पद्धतीने सांगतात की ते किस्से म्हणून फेमस होतात. हां, ती सांगण्याची आपली स्टाईल आहे. मी सभेत बी गेलो तर मी बोलतो असाच काय अंत्यविधीला गेल्यासारखं बसायचं का लोकांना. असं लोक माझ्या सभेमध्ये लाईव्ह असतात. मी उभा राहिल्यावर पहिले टाळ्या वाजवतात. त्याचं कारण असं की त्यांना वाटतं चला आपण आता केव्हाचं बसलोय ना तर रावसाहेब दानवे बोलायला लागले, बरं आहे जरा आता. दाजी रेल्वे मंत्रालयातल्या आहेत का असे काही अनुभव वेगळे? कारण तुम्ही पहिल्यांदाच रेल्वे मंत्रालयाचं काम बघितलं होतं. आधी ते उद्योग मंत्रालय, अवजड सूक्ष्म वगैरे, नंतर रेल्वे मंत्रालय आलं, तर त्यात असे अनुभव काही आहेत का वेगळे? रेल्वे मंत्रालयाचा मला खूप चांगला अनुभव आला आणि मला शिकायलाही खूप भेटलं. माझे जे मंत्री होते अश्विनी वैष्णव, त्यांचाही मला कामात त्यांच्यासोबत काम करण्याचा मला चांगला अनुभव आला. आणि मला ज्या टायमाला रेल्वे, कोळसा आणि माईन मंत्रालय दिलं तेव्हा मी अमित भाईला भेटायला गेलो. ते घरी होते आणि मला भेटणाराची एवढी लाईन लागली माझ्या मतदारसंघातली, तर मी म्हणतो ना की मी नक्की 5,000पेक्षा जास्त लोक मला भेटायला आलेले असेल. कारण मी फूड अँड सिव्हिल सप्लाय खात्याचा मंत्री होतो पूर्वी, तर लोकांना ते समजतच नव्हते काय भानगड. त्याच्यातूनच तो 12 बॉक्साचा पाना निघाला होता. लोकांना मी सांगितलं कंझ्युमर अफेअर्स आणि उपभोक्ता मामले मंत्री मी. ते कंझ्युमर अफेअर्स आणि उपभोक्ता मंत्रालय काय आहे ते लोकांना समजतच नव्हतं. पण रेल्वे मंत्री म्हणल्यावर लोकांना समजायला, चला आपला नेता रेल्वे मंत्री झाला, रेल्वे मंत्री झाला असं म्हणून लोक यायचे. पण मी अमित भाईला जेव्हा भेटले तेव्हा मी एक आपलं सहज म्हणलं त्यांना की अमित भाई आप अगर मुझे फाइनेंस भी देते तो मेरे लोग इतने खुश नहीं होते, लेकिन आपने रेल मंत्रालय मुझे दिया, लोग बहुत खुश हो गए. तर मग ते हसायला लागले अमित भाई. तर त्या रेल्वे मंत्रालयामध्ये कामाचा अनुभव मी साऱ्या देशामध्ये जाऊन आलो. नॉर्थ ईस्टचे राज्य राजधानीशी जोडलेले नव्हते. 1,000 कोटी रुपये, 1,00,000 कोटी रुपये खर्च करून आम्ही जोडण्याचं काम केलं. 2023च्या लास्टपर्यंत देशातल्या सगळ्या ब्रॉडगेज लाईन इलेक्ट्रिफिकेशननं जोडल्या. बुलेट ट्रेनचे प्रॉब्लेम होते ते सॉल्व झालेत. आणि डेलिकेटेड फ्रेट कॉरिडॉर दिल्लीपासून तर आपल्या JNPTपर्यंत फक्त माल वाहतूक गाड्या चालणार आहेत आता. त्याच्यावर पॅसेंजर चालणार नाही. इमर्जन्सीमध्ये पॅसेंजर चालतील, कारण आपली रेल्वेची स्पीड आहे 70 किलोमीटरची, पण माल वाहतूक गाडी चालते 30 किलोमीटरना. का तर पॅसेंजर गाडी तिला साईड लाईन करावं लागतं. आता तसं नाही होणार. तिथून जी निघणार माल वाहतूक ती सरळ JNPTमध्ये येणार. हा एक चांगला अनुभव. मी सगळा दौरा केला त्या येणारसुद्धा. सगळ्यात जास्त उंच पूल रेल्वेनं आत्ता आपल्या जगाच्या पाठीवरचा आपण बांधला आहे. आता जम्मू काश्मीर, उद्धमपूर, बारामुल्ला, श्रीनगरपर्यंत आपण आता रेल्वेनं जाणार आहे. कधी जाऊ शकत नव्हतो. टनेल आणि ब्रिज, जमीनच नाही अशा ठिकाणी रेल्वे जिथं जोडल्या झाली तिथं जाऊन मी जाऊ शकलो, काम पाहू शकलो. रेल्वे मंत्री म्हणून तर तुम्ही खूप काम केलं. तुम्हाला सगळ्यात समाधान देणारं काम त्यातलं कुठलं वाटतं? आणि कोणती गोष्ट अशी आहे की जी करायची होती खूप तीव्रतेनं पण ती राहून गेली, याची परत कधीतरी करायला आवडेल? कधी बी माणूस शेवटी स्वतःवर येतो. मला सगळ्यात जास्त समाधान जर आयुष्यामध्ये या रेल्वे खात्यात काम करायचं गरज असेल तर या देशामध्ये ब्रॉडगेज लाईन जेवढ्या काही असतील त्या ठिकाणी साऱ्या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन केलं आहे मी आता. इलेक्ट्रिफिकेशनचा फायदा काय तर 100 रुपयात जर रेल्वे चालत होती तर इलेक्ट्रिकवरती 70 रुपयात चालू शकते. स्पीड जी असते रेल्वेची, एखादी गाडी डिझेलवरची पिकअप घेताना तिला जर 3 मिनटं लागत असेल तर ही एका मिनटात घेईन, म्हणजे तेवढे 2-2 मिनटं प्रत्येक स्टेशनपर्यंत राहतील. 1300 रेल्वे स्टेशन या देशामध्ये आम्ही आता बांधतो. जालन्याला 200 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन कधी होणार होतं? संभाजीनगरला 300. माझ्या मतदारसंघात केलेले रेल्वेचे कामं याचं तर मला सगळ्यात जास्त समाधान आहे. देशात झाले, राज्यात झाले. आणि आपल्या राज्याला 1100 कोटीहून मी 15.5 लाख कोटीवर आणलं, हेही एक मला समाधान आहे. पण आता मी एक नवीन रेल्वे मार्ग हातात घेतला, तो जालना जळगाव. त्याला फायनान्सनं मान्यता दिली, त्याला नीती आयोगानं मान्यता दिली, त्याला रेल्वे बोर्डानं मान्यता दिली आणि आता कॅबिनेटकडे पडू नये. जालन्यापासून जळगावपर्यंत 174 किलोमीटरचा रस्ता आहे. त्यातला 140 किलोमीटर रस्ता हा माझ्या लोकसभा मतदारसंघातून जातो. रस्ता म्हणजे रेल लाईन, नवी रेल लाईन.
त्यामुळं एक जालना एक औद्योगिक नगरी आहे. जालना पार तिकडं गुजरातशी जोडल्या जाईल आणि इकडं पार दक्षिणेत जोडल्या जाईल आणि त्याच्यामुळं तो एक शल्य आहे आमच्याजवळ होईल, फक्त कॅबिनेटमध्ये पडलेलं आहे. आता असे अनेक प्रकल्प आहेत की जे अजून होणं गरजेचं आहे, पण आता बजेटची तरतूद मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं मला असं वाटतं की पुढच्या काळात हे कामं व्हायला लागतील सारे. तुम्ही जिंदादिल नेते आहात आणि काय म्हणतात त्याला मोस्ट पॉप्युलर नेत्यांमध्ये म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये जे नेते खूप पॉप्युलर असतात त्यात अर्थात तुमचं नावही घेतलं जातं. मी पण आहे असं वाटतं ना सगळ्यांना. हा तेच म्हटलं तेच मी. म्हणाली ती. तुम्हाला ती इतर कोणाच्या बद्दल म्हणते असं चला वाटलं? थँक्यू. तर त्याच्यामुळे आणि एक गोष्ट अशी की पराभव झाल्यावरती तो स्वीकारणं, पचवणं आणि पुढे जाणं हे काही सगळ्यांना जमतं असं नाही, पण तुमचा स्वभावच इतका मोकळा आहे की तुम्ही तो पचवून आता पुढे जायचं ठरवलंय. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी, प्रत्येक लढाईसाठी आमच्या शुभेच्छा सोबत असतीलच. धन्यवाद आज कट्ट्यावरती आल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू सो मच. तर यानंतर माझं कट्ट्यावरती वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. माझं कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही आणि सोनाई पशु आहार. आत्ता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.